नमस्कार सर्वांना, आपल्या भुजबळ फॅशन लाईव्ह चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला परफेक्ट फिटिंग ब्लाउज फिनिशिंग सहित कसा शिवायचा याची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला दाखवणार आहे। कटोरी ब्लाउजची भाग जोडण्यापासून पूर्णपणे हुक लूक पट्टी क्रॉस पट्टी फिनिशिंग सहित कशी जॉईंट करायची त्याचे टिप्स सहित अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगणार आहे। तुम्ही नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पहा, इथं आपण काल कटिंग करून ठेवलेली होती 34 साईजची, म्हणजे 34 साईजची आपण कटिंग इथं कटोरी ब्लाउजची करून ठेवलेली होती। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही पण सर्व कटिंग करून ठेवलेली असेल अशी आशा करते। ठीक आहे, तर आज व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण कटोरी ब्लाउजची कसे आपण स्टिचिंग करायची आहे ती व्यवस्थित पद्धतीने टिप्स सहित ट्रिक्स सहित आपण पाहणार आहोत। ठीक आहे, इथपर्यंत समजला आपला एक फोटक्स ब्लाउज शिवून झालेला आहे। ठीक आहे, तोही व्हिडिओ पाहिला असेल तर जाऊन नक्की पहा। ठीक आहे, आपण सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत। पहा, इथं सर्व जॉईंट आपण कट केलेले सगळं घेतलेलं आहे। आपण स्टेप बाय स्टेप आपण कटोरी जॉईंट करून घ्यायची आहे, सर्व व्यवस्थित सविस्तर माहिती समजून घेऊन। ठीक आहे, पहा, काल एका ताईंची कमेंट आलती। ठीक आहे, तुमच्याकडून पण असं होऊ नये म्हणून तुम्हाला सांगते, तुमच्याशी शेअर करते। मी नेहमी सांगत असते, नेहमी तुम्हाला सांगितलं आहे की बॅक पार्ट जो कटिंग करताना आहे तो बंद बाजूवरती आपल्याला ठेवायचा आहे। तुम्ही कटिंग करताना व्हिडिओ व्यवस्थित पाहत जा। कटिंग करताना असो किंवा स्टिच करताना असो व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा, त्याच्यामुळे तुम्हाला सर्व काही समजेल। व्हिडिओ अजिबात स्किप करत जाऊ नका, त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला निर्माण होते। त्यामुळे कटिंग करताना हा बंद बाजूवरती जो आहे सुट्टा भाग जो आहे ना आपला फिटिंग बाजू आपल्याला ठेवायचा, तो अशा पद्धतीने हा जॉईंट आपला निघतो। जेव्हा आपण बंद बाजूवरती बॅक पार्ट ठेवतो तेव्हा बंद बाजूवरती बॅक पार्ट जर ठेवला नाही, बॅक पार्ट कुठेही ठेवला तर तुमचा तो बॅक पार्ट हा जॉईंट येणार नाही। त्याच्यामुळे ही टिप्स नक्की लक्षात ठेवा। नेहमी बॅक पार्ट कट करताना बंद बाजूवरती बॅक पार्ट आपल्याला बॅक पार्टचा पॅटर्न कटिंग ठेवायची असते। ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं सर्व। ही व्हिडिओ व्यवस्थित टिप्स ट्रिक्स लक्षात ठेवत जाते, मग त्याच्यामुळे तुमचा अजिबात ब्लाऊज हा बिघडणार नाही। ठीक आहे, चला तर मग आपण आता स्टिचिंगला सुरुवात करूया। ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंट करायलाही छान छान विसरत जाऊ नका। ठीक आहे, आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून भरपूर नवनवीन आपण काही सर्व काही शिकणार आहोत आणि शिकू। ठीक आहे, पहा, आपण इथं आता हे सर्व पार्ट घ्यायचे आहेत। आपल्या सुरुवातीला कोणकोणते पार्ट लागणार आहे तर कटोरी लागणार आहे, त्याच्यानंतर क्रॉसपट्टी लागणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर कटोरीच्या साईडचा हा पार्ट आहे ना, हा पार्ट सुद्धा आपल्याला लागणार आहे। ठीक आहे, आता काय करायचं, आपल्याला स्टिचिंग करायचं आहे। आपण मार्जिंग सर्व काही काल कटिंग करताना सर्व काही मार्जिंग घेतलेलं आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने हे पार्ट लागणार आहेत आपल्याला आणि हुक पट्टी आणि लूक पट्टी लागणार आहे। ठीक आहे, सुरुवातीला फ्रंट पार्ट कट करताना। ठीक आहे, पहा, आता इथं ही आपण कटोरी घेतलेली आहे। कटोरी बरोबर 2 कटोरे आपल्या असतात, ते दोन्ही कटोरे आपण आपल्या समोर ठेवायचे असतात अशा पद्धतीने, म्हणजे आपला उलट सुलट भाग आपल्याला पाहून व्यवस्थितपणे कटोरी व्यवस्थित जॉईन करायची असते। पहा, जो उलट बाजू असते ती खाली असते आणि चांगली बाजू असते वरच्या साईडची ती वर बाजू ठेवायची असते। अशा पद्धतीने कटोरी समोरासमोर ठेवून घ्या, जेणेकरून तुमची कटोरी उलटी स्टिच होणार नाही। पहा, अशा पद्धतीने कटोरी दुमडून घ्या, एकावर एक टोक ठेवा आणि मध्ये त्याचा बरोबर अशा पद्धतीने कोन काढा। ठीक आहे, जिथं आपण 1.5 इंच वाढवलेलं असतं तिथं पहा, अशा पद्धतीने हे टोक उचलायचं आहे आणि ह्या बाजूला आपल्याला टोक ते जॉईन करून घ्यायचं आहे, ठेवायचं आहे। आणि अशा पद्धतीने इथं आपल्याला व्यवस्थित असे टोक काढून घ्यायचे आहेत, म्हणजे अशी कटोरी दुमडून घ्यायची आहे। आता इथं आपल्याला कटोरी जेवढे आपण कटोरीचं माप घेतलेलं होतं ना, ते कटोरीचं माप आपल्याला इथं टाकायचं असतं। त्याच्यामुळे तुम्ही कटिंग करतानाच ती कटोरी तुमची किती घेतलेली आहे ती तिथं लिहायचं आहे। ठीक आहे, इथं आपण 5.25 कटोरी घेतली होती, कटोरी आपण किती घेतलेली आहे हे लक्षात ठेवत जा। अगोदरच तिथं लिहून ठेवत जा कटोरीवरती, बाबा आपण एवढी कटोरी घेतली होती म्हणून। ठीक आहे, पहा, इथं कटोरी घेताना आता आपण जेवढी कटोरी घेतली आहे तेवढं कटोरीचा आपण हाफ काढायचा आहे। इथं 5.25चा हाफ येत आहे 2.5 आणि 1 रेष। ठीक आहे, तेवढे आपण हा जेवढी कटोरीचा आहे तेवढ्या कटोरीचा हाफ आपण घेतलेला इथं टाकायचा असतो। इथं बरोबर टेप ठेवायचा असतो आणि ह्या टेप पकडून इकडे अलीकडे जेवढी कटोरी घेतली आहे त्या कटोरीचा हाफ आपल्याला इथं काढून माप घ्यायचं असं। इथं एक पॉईंट घ्यायचा आहे। पहा, इथं 2.5 आणि 1 रेष आपण भरत आहे आपली, म्हणून आपण 2.5 आणि 1 रेष इथं घेतलेली आहे। पहा, इथं हा पॉईंट घेतला। आता आपल्याला इथून वरती एक टक्स टाकायचा असतो कटोरीला। ठीक आहे, इथून वरती आपण नेहमी 2.5 इंच घ्यायचं आहे। ठीक आहे, किती 2.5 इंच
ह्या पॉईंटवरती आपण असा टेप ठेवायचा आहे तिरका आणि 2.5 इंच जिथपर्यंत भरत आहे तिथपर्यंत आपण आपलं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे आपल्या असं जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला, ठीक आहे. आणि ह्या जॉईंटवरतीच आपल्याला आता टिप टाकून घ्यायची असते, ठीक आहे. इथून हे इथं बरोबर हाफ कटोरीचा पॉईंट आणि त्याच्यानंतर वरती 2.5 इंचाचा टक्स, लक्षात ठेवा. आता काय करायचं आहे आपल्याला, इथून इथं हा पॉईंटवरती पुन्हा एकदा त्याच पद्धतीने माप टाकायचं आहे ह्या कटोरीवरती सुद्धा, ठीक आहे. लगेच माप दोन्ही कटोरीवरती घेऊन ठेवा म्हणजे तुमचं कन्फ्यूज होणार नाही, कटोरी उलट सुलट जॉईन केली जाणार नाही, ठीक आहे. बऱ्याच वेळा होतं जॉईन केली जाते अगोदर लक्षात न ठेवल्यामुळे, ठीक आहे. ह्या पॉईंटपासून अलीकडं कटोरीचा हाफ माप टाकायचा आहे आणि त्या पॉईंटपासून आपल्याला वरती 2.5 इंचाचा टक्स टाकायचा असतो, ठीक आहे, तिरका टेप ठेवून, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पॉईंट घेतले. आता हे दोन्ही पॉईंटसुद्धा आपण जोडून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यावरतीच आपल्याला आता टिप टाकून घ्यायची आहे, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने तुम्हाला टिप टाकून दाखवत आहे. अशा पद्धतीने सुरुवातीला आपण व्यवस्थित अशा पद्धतीने हे करायचं आहे व्यवस्थित आणि टिप लॉक करायला विसरायची नाही, ठीक आहे. टिप लॉक करायची समजली नसेल तर नक्की सांगा, त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेन, ठीक आहे. ती महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे टिप लॉक करायला विसरू नका आणि येत नसली तर पुन्हा एकदा शिकून समजून घ्या, ठीक आहे. पण अशा पद्धतीने एक टिप मारून घ्यायची आहे, पुन्हा कापड फिरून पुन्हा त्याच टिपेवरती डबल टिप आपल्याला टाकून घ्यायची असते, त्याच्यामुळे आपली शिलाई उसवत नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक टिपवरती डबल टिप टाकायला विसरायची नाही, ठीक आहे. जेणेकरून आपली शिलाई ही फिक्स होती, पक्की होती, त्यामुळे पक्की होती म्हणजे शिलाई उसवत नाही, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आपण डबल टिप ह्याच्यावरती टाकून घेतलेली आहे. पहा इथं एक आपली कटोरीचा जॉईंट आपला तयार झालेला आहे. पहा इथं अशा पद्धतीने आपली टिप बरोबर टिपेवरती टिप बरोबर कशी आलेली आहे, तुम्हाला छान दिसत असेल ना. अशा पद्धतीने तुम्ही टिपेवरती टिप डबल टिप टाकायचा प्रयत्न करा फिनिशिंग सहित. सुरुवातीला जमणार नाही, पण नंतर जसं जसं तुमची प्रॅक्टिस होईल तसं तसं तुम्हाला ते जमून जाईल, ठीक आहे. लवकर जेवढा अनुभव जास्त ना तेवढं तुम्ही परफेक्ट लवकर तुम्ही शिकून निघणार आहे. अनुभव महत्त्वाचा आहे. पहा इथं कशा पद्धतीने आपण कटोरी व्यवस्थित आपली अशी फुगीरपणे आलेली आहे, चपटी आपली कटोरी आलेली नाही, ठीक आहे. ही परफेक्ट कटोरी जॉईंट आपली होणार आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुमच्या सुद्धा कटोरीला व्यवस्थित पफ हा आलेला पाहिजे, तरच तुमचा कटोरी ब्लाऊज हा व्यवस्थित छानपैकी फिनिशिंग सहित येतो, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही कटोरीचा आपल्याला टक्स टाकायला शिका, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित परफेक्ट फिनिशिंग सहित परफेक्ट कटोरीचं माप आपण दिलेलं आहे, शिकवलेले आहे कट करायची आणि त्यानुसार तुम्ही ही कट करा, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आपण इथं मार्किंग करून घेतले आहे, त्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यावरतीच पुन्हा डबल टिप सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने कापड त्याच जागेवरती फिरवून पुन्हा आपल्याला त्याच्यावरती डबल टिप टाकून घ्यायची आहे, ठीक आहे. सुरुवातीला तुम्ही नवीन शिकताय, नवीन आहात, तर तुम्हाला टिप व्यवस्थित येणार नाही, तुमची टिप जरा एक वाकडी तिकडे इकडे तिकडे येईल, पण काही हरकत नाही, हळूहळू तुम्हाला ही प्रॅक्टिस होऊन जाईल. पहा अशा पद्धतीने टिपेवरती टिप आलेली आहे. अशाच पद्धतीने टिपेवरती टिप आणायचा प्रयत्न करा, नाहीतर व्यवस्थित फिनिशिंग वाटत नाही, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने व्यवस्थित तुमची ही टिप येते का ते पहा, ठीक आहे. अशा पद्धतीने आपले दोन्ही कटोरी आपल्या व्यवस्थित अशा आपण त्याला टक्स मारून घेतलेला आहे. पहा ही सुद्धा कटोरी अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची आहे आणि पाहायचं आहे कटोरी बरोबर व्यवस्थित आपला टक्स बसला आहे का, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने इथं सुद्धा ही सुद्धा कटोरी आपली जॉईंट करून झालेली आहे. अशा पद्धतीने दोन्ही कटोरी एकासारख्या एक समोरासमोर ठेवायचे आहेत, बरोबर जॉईंट होतात का पाहायचं आहे. दोन्ही हुक लूक पट्टीचा पार्ट आपल्या बरोबर समोरासमोर आला पाहिजे, म्हणजेच आपली कटोरी व्यवस्थित अशी परफेक्ट आलेली आहे किंवा म्हणजे स्टिच करताना उलट सुलट भाग होणार नाही हे आपल्याला समजून येते, ठीक आहे. अशा पद्धतीने दोन्ही भाग एका साईडला आपले समोरासमोर आले पाहिजेत, ठीक आहे. नाहीतर काय होतं, एकाच साईडचे एकसारखे भाग येतात आणि नंतर मग पुन्हा ती तुम्हाला उसवावं लागतं, ठीक आहे. असे प्रॉब्लेम्स येतात, त्यामुळे अगोदरच तुम्हाला व्यवस्थित टिप्स त्याची सांगत आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवत जा. पहा आता हा कटोरी साईडचा पार्ट आहे ना, तो सुद्धा आपल्याला आता जॉईंट करून घ्यायचा आहे कटोरी आपल्याला टक्स मारल्याच्या नंतर, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने दोन्ही पार्ट एकावर एक समोर एक ठेवून घ्यायचे आहेत आणि उलट सुलट बाजू बघायची आहे आपल्याला, ठीक आहे. अशा पद्धतीने पार्ट तुम्ही पण ठेवून घ्या, नाहीतर सुट्टे जर तुम्ही जॉईंट करत राहिला असं ठेवून न घेता न बघता तर एकाच भागाला डबल जॉईन होणार व्यवस्थित, म्हणजे तुमचं एकसारखाच पार्ट दोन्ही येणार, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने दोन्ही पार्ट ठेवून घ्या आणि कटोरी सुद्धा व्यवस्थित त्या पद्धतीने तिथे ठेवून घ्या, म्हणजे आपल्याला समजून येईल बरोबर हे कुठला पार्ट कुठे जोडायचा आहे ते, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्टचे बरोबर आपल्याला जोडी तयार झालेली आहे आपली, बरोबर, म्हणजे हे आपली जॉईनिंग आतापर्यंतची सर्व बरोबर आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आपली जी कटोरी आहे ना ती कटोरी व्यवस्थित पद्धतीने घ्यायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित पद्धतीने आपल्याला ती उलट बाजू आहे की नाही ती उलट बाजू आपल्याला खालती ठेवायची आहे, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपण ही कटोरी उलट ठेवायची
आहे, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने कटोरी उलट ठेवून आपल्याला इथून आपल्याला कटोरी जॉईन करायला सुरुवात करायची आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने ही एक कटोरी टिप मारायची पद्धत आहे. आणि अशा पद्धतीने उलट कापड घ्या आणि बरोबर आपण वरती गळ्यापासून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने, ठीक आहे. ही एक पद्धत आहे. आणि ह्याच्यापेक्षा अजून एक तुम्हाला सोपी पद्धत सांगते काय करायचं ते. ह्याला जरा तुम्हाला प्रॉब्लेम जर आला समजण्यास तर पहा, अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपल्याला काय करायचं आहे बरोबर ठेवायचे आहेत. आणि बरोबर बॅक कटोरी साईडचा पार्ट आहे ना तो आहे असा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे कटोरीवरती, ठीक आहे. अशा पद्धतीने पहा, अशा पद्धतीने आणि इथून टिप मारायला सुरुवात करून घ्यायची आहे. ही पद्धत एकदम सोपी आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आहे असंच पलटी करून घ्यायचा कटोरीवरती आणि इथं टिप मारून घ्यायची. अशा पद्धतीने तुम्हाला ही व्यवस्थित कटोरी जॉईन करायचं समजून येईल, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला हा पॉईंट जे आहे ना पाव इंचावरती टिप मारून घ्यायची असते गळ्यापासून सुरुवात करून, ठीक आहे. पाव इंचावरतीच तुम्ही मार्जिन घ्या. तुम्ही जे मार्जिन अर्धा वगैरे घेतलं तर तुमचं फिटिंग व्यवस्थित येणार नाही. कसं आहे ना, तुम्ही स्टिचिंगला जर तुम्ही पाव इंच वाढवलं असेल तर तुम्ही आणि शिवताना जर तुम्ही स्टिच करताना जर तुम्ही अर्धा इंचावरती टिप मारत असाल तर कसं काय तुमची फिटिंग व्यवस्थित येणार आहे, बरोबर ना. तुमची फिटिंग व्यवस्थित येणार नाही, तुम्हाला ब्लाऊज असा ताटणार वगैरे आहे की नाही, दाटणार. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही स्टिचिंग मार्जिन घेतले ना तेवढ्याच अंतरावरती आपल्याला टिप मारून घ्यायची असते हे, ठीक आहे. अशा पद्धतीने ही टिप्स मात्र लक्षात ठेवा, ठीक आहे. पहा, अशा पद्धतीने आपण टिप मारून घ्यायची आहे पूर्णपणे दोन्ही कटोरी आणि वरचा खालचा पार्ट व्यवस्थितपणे ह्या पकडून, ठीक आहे. टिप मारताना व्यवस्थित पहा खालचा पार्ट पण बरोबर आपला टिपमध्ये येत आहे का ते, ठीक आहे. अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला त्याच्यावरती टिप मारून घ्यायची असते म्हणजे शिलाई आपली ती उसवत नाही, ठीक आहे. पहा, अशा पद्धतीने पुन्हा एकदा त्या टिपीवरती टिप मारून घ्या, ठीक आहे. अशा पद्धतीने इथपर्यंत तुम्हाला समजलं का, ठीक आहे ना. तुम्ही काय करा, व्यवस्थित पद्धतीने अगोदर व्हिडिओ पाहत जा आणि नंतर पुन्हा एकदा वाटलं तर रिपीट करत जा तुम्ही स्टिच करताना, ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. अगोदर व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर तुम्ही स्टिच करायचा प्रयत्न करा, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा आहे असं करून घ्यायचं आहे, पलटून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने आपल्या कटोरीचा पफ व्यवस्थित आला आहे आणि कटोरी व्यवस्थित जॉईंट झालेली आहे. कुठेही कटोरी कमी जास्त पडलेली नाही आपल्याला, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही फिनिशिंग सहित कटिंग टिप मारायला व्यवस्थित स्टिच करायला शिका, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा पण पार्ट आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. आता अशाच पद्धतीने आपल्याला हा पॉईंटसुद्धा अशाच पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित पद्धतीने. आणि अशा पद्धतीने पार्ट घेऊनच आपल्याला समजतं की बाबा कुठला पार्ट कसा कुठे हे जॉईन करायचा, ठीक आहे. डायरेक्ट तुम्ही घेतला आणि जॉईन करायला घेतलं हा पार्ट जॉईन करायचा आपल्याला म्हणून तर तुमचं चुकतं. त्यामुळे अशा पद्धतीने मांडून घ्या आणि आहे अशी कटोरी बरोबर त्या शेजारी पार्टवरती पलटी करायची आहे आपल्याला, ठीक आहे. ही झाली इझी पद्धत आहे की नाही. आता हा दोन्ही पॉईंट जे आहेत ना आपले ते दोन्हीचे पॉईंट आपल्याला गळ्यापासून जॉईन करून घ्यायचे आहेत खालपर्यंत, ठीक आहे. दोन्ही पार्ट पकडून, ठीक आहे. किती इंचावरती टिप मारणार तुम्ही तर पाव इंचावरती टिप इथे सुद्धा मारायची आहे व्यवस्थितपणे. व्यवस्थित पाव इंचावरती टिप आपली येईल ह्या पद्धतीने टिप मारायची आहे, ठीक आहे. तुम्ही नवीन शिकताय तर तुमची टिप व्यवस्थित येणार नाही पण काही हरकत नाही, हळूहळू तुम्हाला नक्कीच जमेल, ठीक आहे. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस करत राहा आणि आपले व्हिडिओ पण सतत पाहत राहा जेणेकरून तुम्हाला सर्व व्यवस्थितपणे निदर्शनास येईल, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही टिप मारून घ्यायची आहे, ठीक आहे. आणि पुन्हा एकदा पहा अशा पद्धतीने फिनिशिंग सहित कशी आपली तेवढ्याच अंतरावरती टिप आपली आलेली आहे, कमी जास्त कुठेही आलेली नाही, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काय करायचं आहे तेवढ्याच अंतरावरती आपल्याला त्याच टिपेवरती आपल्याला अजून एक टिप मारून घ्यायची असते जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित पद्धतीने येईल, आपली टिप उसवणार नाही, ठीक आहे. फिनिशिंग म्हणजे कोठेही व्यवस्थित आगळा बकळा असा पद्धतीने ब्लाऊज दिसणार नाही, व्यवस्थित परफेक्ट असा दिसेल त्यालाच आपण फिनिशिंग असे म्हणतो. धागे दोरे सुद्धा कुठेही एक्स्ट्राचे ठेवायचे नसतात, त्याच्यामुळे सुद्धा ब्लाऊज व्यवस्थित दिसताना दिसत नाही. धागा कट करताना व्यवस्थित कट करा, जास्त अंतरावर कट करू नका. आणि जर नंतर पुढे मागे जर धागा राहिला कट करायचा तर नंतर तुम्ही करून घ्या, ठीक आहे. व्यवस्थित पद्धतीने फिटिंग करताना पहा अशा पद्धतीने टिपेवरती टिप बरोबर आपली पण आली पाहिजे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा टिपेवरती टिप व्यवस्थित मारून घ्या. आणि आता कटोरी आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा पलटी करून घ्यायची आहे, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आपली कटोरी कशा पद्धतीने जॉईंट झालेली आहे तुम्हाला पण दिसत आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने तुमचं पण जॉईंट झालं पाहिजे, लहान मोठा भाग कुठंच पडत
नाही. तुम्ही कमेंट करण्या अगोदर तुम्ही परत एकदा व्हिडिओ तोच पाहत जा, ठीक आहे. नाही समजलं तर कमेंट करत जा, ठीक आहे ना. अगोदर व्हिडिओ पाहणं महत्त्वाचं आहे. असं तोंडाने मी सांगण्यापेक्षा आणि कमेंटमध्ये मी उत्तर देण्यापेक्षा तुम्ही जर व्हिडिओ डबल पाहिला तर तुम्हाला तुमचीच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्यवस्थित मिळतील, ठीक आहे. पहा, अशा पद्धतीने आता पार्ट आपल्याला उलट करून घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, इथं क्रॉसपट्टी जोडायची आहे. पहा, अशा पद्धतीने 2 क्रॉसपट्टी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि दोन्ही क्रॉसपट्टीचे जे 3.5 इंचावरती आपण अंतर घेतलेलं असतं ना क्रॉसपट्टीचं, हे जे टोक असतं ना, हे टोक आपल्याला सुरुवातीला हे करायचं असतं, ठीक आहे. जे हुकलूक पट्टीपाशी घ्यायचं असतं. पहा, इथं आपण जॉईंटवरती हा पार्ट ठेवला होता म्हणून आपला इथं जॉईंट आलेला आहे. बंद बाजूवरती ठेवल्यामुळे आपल्याला हा सुट्टा करून घ्यायचा आहे, ठीक आहे. तरच आपल्याला कटोरी इथं जॉईन करता येईल. पहा, इथं आता आपण काय करायचं आहे, कटोरीचं जे हे टोक आहे की नाही 3.5 इंचावरचं, हे टोक आपल्याला पकडायचं आहे. ते टोक आपल्याला बरोबर ह्या भागाला कटोरीच्या आपल्याला खालच्या बाजूला आपण ती ठेवायचं आहे, बरोबर. म्हणजे कटोरी खाली, ते टोक त्याच्यावरती आणि त्याच्यावरती आणखीन एक आपल्याला कटोरीचं टोक ठेवायचं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा, व्यवस्थित खालचं टोक ठेवा आणि व्यवस्थित पद्धतीने त्याच्यावरती मधला पार्ट ठेवा, फ्रंट पार्ट, आणि त्याच्यावरती आणखी एक कटोरी अशा पद्धतीने मांडून घ्या. पहा, अशा पद्धतीने आणि तिन्ही पार्ट व्यवस्थित पद्धतीने पकडून घ्यायचा आहे. एकही आपल्या हातातून निसटून द्यायचं नाही, बोटातून. आणि व्यवस्थित पद्धतीने तिथंही आपल्याला 1.5 इंचावरती टीप मारून आपल्याला घ्यायची आहे, ठीक आहे. पहा, सुरुवातीला व्यवस्थित पहिली टीप थोडंसं मारेपर्यंत इथं धागा लॉक करा, टीप लॉक करा. टीप लॉक करायला विसरू नका. इथं टीप लॉक करून घ्या आणि नंतर व्यवस्थित तिन्ही पार्ट व्यवस्थित पद्धतीने एकसारखे पकडून 1.5 इंचावरती टीप मारून घ्यायची आहे, ठीक आहे. इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं बरोबर कटोरी ठेवायची, कटोरीवरती फ्रंट पार्ट ठेवायचा आणि जे मधलं कापड आपलं असतं ना कटोरीचं टोक, कटोरीचं आपण तिथं टोक्स टाकलेलं हे टोक असतं ना, ते टोक आपल्याला व्यवस्थित पद्धतीने आतल्या साईडला आपल्याला करायचं असतं. ते टिपेमध्ये आपल्याला घ्यायचं नसतं. ते जर टोक टिपेमध्ये घेतलं तर तुमची टीप ही कटोरी ही चपटी बसणार आणि दाटणार, व्यवस्थित पद्धतीने फुगा येणार, कटोरी फुगणार नाही, व्यवस्थित वाटणार नाही. त्यामुळे ते इथं पार्ट जो आहे ना टोक्स टाकलेला कटोरीचा, ते टोक आपल्याला आतमध्ये दुमडून घ्यायचं आहे, ते आपल्याला टिपेमध्ये घ्यायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. पहा, अशा पद्धतीने दुमडून घ्या आणि त्याच्यावरती पुन्हा आता क्रॉसपट्टी आहे अशी सरळ करा आणि व्यवस्थित पद्धतीने ह्या तिन्ही पार्टवरती आपल्याला टीच करत यायचं आहे, टीप मारत जायचं आहे 1.5 इंचाच्या अंतरावरती, ठीक आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता आपल्याला ह्याच्यावरती व्यवस्थित पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने पहा, व्हिडिओ व्यवस्थित पहा, जा, स्किप अजिबात करत जाऊ नका. पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला ज्ञानसुद्धा पूर्णपणे मिळणार आहे, ठीक आहे. आता आपल्याला इथं धागा कट करून घ्यायचा आहे, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या टिपवरती आणखी एकदा टीप मारून घ्यायची आहे पूर्णपणे, ठीक आहे. अशा पद्धतीने त्या टिपेवरती पुन्हा एकदा टीप मारून घ्या, जेणेकरून आपला धागा ही तुटणार नाही, उसवणार नाही, ठीक आहे. टिपेवरती टीप मारून अशा पद्धतीने आपण घ्यायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे व्यवस्थित पद्धतीने आहे असं खाली ठेवायचं आहे ते टीप मारलेले पार्ट. आणि पहा, आपल्याला आता कशा पद्धतीने फिनिशिंग द्यायची आहे. इथं एक टीप आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा, जेणेकरून आपली फिनिशिंग छान येते ब्लाऊजची, ठीक आहे. पहा, हा पार्ट आहे ना क्रॉसपट्टीचा, तोच बरोबर सरळ करून घ्या आणि हा पार्ट आपल्याला इथं रोल करत जायचा आहे फ्रंट पार्टचा. व्यवस्थित रोल करत 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 मध्यभागी मिडलला हा रोल आपल्याला न्यायचा आहे अशा पद्धतीने, ठीक आहे. आणि आता काय करायचं आहे, हा पार्ट जो आहे ना व्यवस्थित अशा पद्धतीने घेऊन खालच्या क्रॉसपट्टीवरती अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजे वरची क्रॉसपट्टी खालच्या पट्टीवरती ठेवून आपल्याला इथं 1.5 इंचावरती आपल्याला इथे टीप मारून घ्यायची असते. इथे सुद्धा 1.5 इंचावरती, कारण आपण स्टिचिंग मार्जिन घेताना 1.5 इंचावरतीच घेतलेली असते, ठीक आहे. इथं आपल्याला मग अशी सरळ व्यवस्थित पद्धतीने इथं टीप मारून आपल्याला घ्यायची असते. व्यवस्थित पद्धत फिनिशिंगचे टीप मारायची प्रॅक्टिस नक्की करा, ठीक आहे. मशीन कशी चालवायची तुम्हाला व्यवस्थित चालवा येत नसेल, पूर्णपणे त्याचे ज्ञान नसेल तर व्हिडिओ नक्की दिला आहे मी त्याच्यावर पाठीमागे 5-6 दिवसापूर्वी, तर त्या व्हिडिओवरती नक्की जा, व्यवस्थित सर्व माहिती घेऊ, त्याच्या व्यवस्थित पद्धतीने मशीन चालवायला शिका, ठीक आहे. अशा पद्धतीने इथे टीप मारून घ्यायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित पद्धतीने आता आपल्याला हे भाग आहे ना बाहेर निघाला, तो आपल्याला हळूहळू अशा पद्धतीने पलटी करून बाहेर ओढत आपल्याला हा भाग बाहेर काढायचा असतो. त्याच्यामुळे जी आपण टीप मारली ना आता, त्या टिपेमध्ये हा मधला भाग फ्रंट पार्टचा अजिबात येऊन द्यायचा नसतो, नाहीतरही तुमचा भाग बाहेर येणार
नाही. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पद्धतीने बाहेर काढून घ्यायचा आहे भाग. बरोबर कशा पद्धतीने आपली फिनिशिंग सहित व्यवस्थित आपली इथं क्रॉसपट्टी जॉईन झालेली आहे. ठीक आहे, ह्याच्यामुळे आपलं कसं क्रॉसपट्टी दिसताना व्यवस्थित दिसते आतून सुद्धा, नाही आणि धागे सुद्धा निघत नाही. नाहीतर काय होतं, तुम्ही व्यवस्थित अशा पद्धतीने कटोरी जॉईन केली नाही तर तुमचे धागे सगळे असे निघतात आणि खराब दिसताना ब्लाऊज खराब दिसतो, फिनिशिंग येत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याच्यावरती पुन्हा आता आपल्याला त्या क्रॉसपट्टीवरती खालच्या बाजूला अशा पद्धतीने टीप मारून आपल्याला घ्यायची असते इथे. ठीक आहे, समजलं? अशा पद्धतीने तुम्ही पण इथं टीप मारून घ्या. इथपर्यंत समजलं. आता पुढचा भाग आपल्याला जॉईन करायचा आहे. ठीक आहे, लक्ष देऊन ऐका. पुढचा भाग आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचा आहे. पहा, एक भाग आपला तयार झालेला आहे. ठीक आहे, आता ह्या भागावरती आपल्याला काय करायचं आहे, ह्या भागावरती आपल्याला इथे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने काय करायचं आहे, इथे आपल्याला जिथे हुक आपण अडकवतो ना त्याला लूप पट्टी म्हणायचं. ती लूप पट्टी आपण इथं अडकवणार आहे, टिप मारून घेणार आहे. पहा अशा पद्धतीने इथं आपलं जे एक्स्ट्राचं कापड आहे, धागे दोरे आहे ना, ते सरळ कट करून घ्या जेणेकरून इथं व्यवस्थितपणे सरळ शेप आपला येईल. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता आपल्या इथं लूप पट्टी जी आहे ना ती आपण 2 इंचाची काढलेली ती इथं जॉईन करून घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने ही आहे लूप पट्टी. 2 इंचाचं मांतर इथून इथपर्यंत आपलं असावं. ठीक आहे, 2 इंचाची लूप पट्टी घ्या. पहा अशा पद्धतीने फ्रंट पार्ट जे आहे ना तो पलटी करून मांडायचा आहे, सरळ अशापणे उलट पद्धतीने मांडायचा आहे. आणि इथं वर गळ्यापासून खालपर्यंत जे आपलं आहे ना तो सरळ आपल्याला अशा पद्धतीने पट्टी ठेवून व्यवस्थित पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, भाग इथं लक्षात घ्या. भाग अगोदर आपल्याला इथं उलट मारायचा आहे लूप पट्टी जोडताना. ठीक आहे, पहा आपल्याला इथं सुद्धा आता आपल्याला पाव इंचावरती आपल्याला सरळ टीप उभी मारून घ्यायची आहे. दोन्ही कापड सरळ अंतरावर सरळ मापावरती ठेवा आणि पाव इंचावरती टीप मारत जा. ठीक आहे, टीप मारताना दोन्ही कापडाला हात लावत जा जेणेकरून कापड इकडे तिकडे सरकणार नाही. ठीक आहे, पहा इथं लक्षात द्या. इथं अजून एक फिनिशिंगसाठी एक टिप्स सांगत आहे. इथून खाली जे आहे ना कापड आपलं अर्धा इंच ठेवायचं आहे. इथून खाली अर्धा इंच कापड ठेवायचं आहे आणि राहिलेलं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, जर जास्त राहिलं असलं तर कट करा, जास्त राहिलं नसेल तर ठीक आहे, तेवढंच आहे असलं पाच झालं दुमडण्यापुरतं. ठीक आहे, इथं माझा अर्धा इंचापेक्षा जास्त आहे म्हणून मी इथं कट करून घेतलं आहे. पहा आता इथं एक गोष्ट सांगायची की इथं जी कापड अर्धा इंच आपण ठेवले ना ती अशा पद्धतीने बोटाने खालच्या साईडला आपल्याला सरकून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, व्यवस्थित पद्धतीने आपली इथं फिनिशिंग सहित आपली लूप पट्टी बसवता आपल्याला येते. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने फिटिंग आपल्याला इथं व्यवस्थित करायची आहे आणि लॉक आपल्याला टीप व्यवस्थित लॉक करायला विसरायचं नाही. ठीक आहे, इथं अशा पद्धतीने आपली व्यवस्थित पाव इंचावरती आपण इथं टीप मारून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, आता अशा पद्धतीने आपण इकडं पण दुमडलेलं आहे खालच्या साईडला, ते अशा पद्धतीने दिसतं. ठीक आहे, ते आता आपण दुमडल्यावरती ते संपूर्ण भाग आपला आतमध्ये जातो. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आता ही लूप पट्टी ना आपल्या अशा पद्धतीने आपण पलटी करून घ्यायची आहे. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने पलटी करून घ्या. सहीकडला इथला पण भाग व्यवस्थित बघा आतमध्ये सगळं गेले की नाही ते अर्धा इंच ठेवून दुमडल्यामुळे. ठीक आहे, तुम्ही पण असंच करा. ठीक आहे, अशा पद्धतीने सरळ आता घ्या क्रॉसपट्टी व्यवस्थितपणे पाट अशा पद्धतीने सरळ करा. पुन्हा आता व्यवस्थित सरळ पाट केल्यावर आता ती क्रॉसपट्टी ना ती लूप पट्टी ना 2 इंचाची ती आपल्याला व्यवस्थित डबल फोल्ड इथं करून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायची आहे. जिथे आपण टिप मारली ना त्या टिपेवरती फोल्ड करून घ्यायची आहे. लक्षात घ्या, जिथं आपण ही टिप मारली आहे ना पाव इंचावरती त्या टिपेवरती आपल्याला ती लूप पट्टी आपल्याला फोल्ड करून अशा पद्धतीने घ्यायची आहे. ह्या मारलेल्या टिपेवरती व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथं दुमडून घ्यायची आहे आणि त्या टिपेवरती टिप आपल्याला मारायची आहे थोडंसं अंतर ठेवून. ठीक आहे, कारण इथं आपल्याला हुक अडकवण्यासाठी आणखी 5 आपल्याला पॉईंट इथं घ्यायचे असतात. ठीक आहे, म्हणून इथं थोडंसं अंतर ठेवा आणि इथं आपल्याला व्यवस्थितपणे दुमडून टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही पण इथे टिप मारून घ्या जेणेकरून आपली आपण ती 5 हुक अडकवण्यासाठी 5 लूप बनवणार आहे ना ती इकडे तिकडे बनवताना इकडे तिकडे ती पट्टी सरकू नये म्हणून इथं कच्ची टिप आपल्याला इथं मारून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही पण टिप व्यवस्थितपणे इथं मारून घ्या. पहा इथं मी टिप मारून घेतली आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, इथं आपल्याला हुक अडकवण्यासाठी 5 लूप्सचे पॉईंट काढून घ्यायचे आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, खालून वरती आपल्याला व्यवस्थित असे पॉईंट काढत जायचे आहेत. पहा इथं व्यवस्थित टेप ठेवायचा आहे आणि इथून किती माप भरत आहे आपलं ते बघायचं आहे. ठीक आहे, त्यानुसार आपल्याला त्या अंतरावरती समान 5 पॉईंट काढायचे असतात. ठीक आहे, इथं अशा पद्धतीने इथं जर तुम्ही पॉईंट घेतला का नाही इथं स्टार्टिंगचा बरोबर आणि खाली एक बरोबर
इथं पण घेतला ना तर इथं खाली व्यवस्थित जागा राहत नाही हुक, बरोबर ना. हुकला म्हणून काय करायचं आहे, खालून आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे आणि अर्धा इंच सोडून वरती आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटपासून समान समान अंतरावरती आपल्याला वरपर्यंत हितपर्यंत हुकचे पॉईंट घ्यायचे आहेत. खालून लक्षात घ्या, खालून अर्धा इंच सोडायचा आहे कमरेपासून. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने. ते कशासाठी पहा, कशासाठी ते कारण आपल्याला इथं व्यवस्थित पॉईंट घेताच येणार नाही हुक अडकवण्यासाठी. जर आपल्याला कमरेबरोबर आपण पॉईंट घेतला तर पहा इथं हुक टिप लॉक करायला विसरू नका. पहा अशा पद्धतीने थोडी टिप मारा, वरपर्यंत घ्या आणि आपल्याला कापड अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित तिरकं जी कापड आहे करून घ्यायचं आहे फिरून. पहा अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला कापड फिरवायचं आहे आणि पुन्हा अशा पद्धतीने तिरकी टेप आपल्याला मारून घ्यायची आहे. पहा पुन्हा अशा पद्धतीने कापड फिरवा बरोबर व्यवस्थित पद्धतीने आणि पुन्हा एकदा असं व्यवस्थित दाब खाली टाकून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने पुन्हा दाब वरती घ्या, पुन्हा आपल्याला कापड ह्या जागेवरती फिरवा आणि पुन्हा व्यवस्थित पद्धतीने तिरकी टिप मारून घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने घ्या. व्यवस्थित ऐका, हे बघा. मी तुम्हाला ही पूर्ण टिप मारून झाल्यावर जवळ घेऊन दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण टिप मारलेली आहे, आपली आलेली आहे. ठीक आहे, तुम्ही तर ब्लाऊजला कशी हुक अडकवण्यासाठी लुक्स बनवता ते तर तुम्ही पाहिलेलंच असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आपले पटकन असे आपले लुक्स तयार होतात. हातावरती लुक करायला खूप वेळ जातो, त्याच्यामुळे ही पण टिप नवीन तुम्ही समजून घ्या, शिकून घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कापड फिरवत आपल्याला व्यवस्थित पद्धतीने त्या टोकापर्यंत आपल्याला तिरकं हे करायचं असतं. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने जशी तुम्हाला प्रॅक्टिस तुमची होईल तसं तुम्हाला हे सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे येतील. ठीक आहे, पण अशा पद्धतीने आपण व्यवस्थितपणे सर्व पॉईंटवरती आपण लूक काढून घेतलेले आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित ह्या जॉईंटवरती आपल्याला व्यवस्थित पद्धतीने आपल्या इथं फुल लूक काढून घ्यायचं आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं वरती आपल्याला पाव इंच अंतर ठेवायचं असतं गळ्यापर्यंत. एकदम गळ्याला खेटून तुम्ही लूक काढू नका, कारण इथं आपल्याला क्रॉसपट्टी म्हणजेच गळ्याला गोट करून घ्यायचा असतो, गोट जोडायचा असतो इथे, त्याच्यामुळे. ठीक आहे, पण अशा पद्धतीने आपण लूक काढून घेतलेले आहेत. इथं तुम्हाला दिसण्यासाठी धागा डार्क असा वापरलेला आहे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपले लूक तयार झालेले आहेत. ठीक आहे, हुक अडकवण्यासाठी. इथपर्यंत समजलं. इथून पुढे वरती बघा आपण व्यवस्थित पद्धतीने पाव इंच अंतर ठेवलेलं आहे गोट बसवण्यासाठी. ठीक आहे, आपण जी क्रॉसपट्ट्या काढलेल्या आहेत त्या. ठीक आहे, आता ह्या पार्टला सुद्धा आपण काय करायचं आहे, ह्या पार्टला सुद्धा आपण क्रॉसपट्टी खालूवर त्याच पद्धतीने बसवून घ्यायची आहे आपल्याला. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे, ही बरोबर त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. फक्त जी आहे ना पार्ट हा सुलट ठेवायचा आहे वरच्या बाजूने आणि उलट बाजू आतल्या बाजूला करायची आहे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने इथं व्यवस्थितपणे त्या क्रॉसपट्टीवर टोक ठेवा पार्टचं, फ्रंट पार्टचं, आणि बरोबर त्याच्यावरती आणखी एक क्रॉसपट्टी घ्या आणि अशा पद्धतीने ठेवा. ठीक आहे, पहा आता आणि इथून आपल्याला बरोबर पॉइंटवरती सरळ आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपण पुढचं पण पार्ट आपण पाहणार आहोत. ठीक आहे, व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे. 3 पार्ट व्यवस्थित पकडा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी टोक आहे ना आपलं कटोरीचा टक्स टाकलेला, ते आतमध्ये सारायचं आहे, ते टिपीमध्ये घ्यायचं नाही. मगाशी पण मी तेच सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, नाहीतर तुमची कटोरी चुकेल. ठीक आहे, आतमध्ये ते टोक काढून घ्यायचं आहे, कटोरीचं टक्स टाकलेला टोक आतमध्ये सारून घ्यायचं आहे, टिपमध्ये ते घ्यायचं नाही. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने पुन्हा आता 3 पार्ट सरळ करून घ्या आणि आपण सरळ व्यवस्थित आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे आपल्याला आता. ठीक आहे, अशा पद्धतीने पाव इंचावरतीच तुम्ही टिप मारून तुम्ही पण घ्या. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ऐकावरती एक 3 पार्ट ठेवा आणि व्यवस्थित पद्धतीने टिप मारून आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे, नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळा काय होतं, टिप मारताना एखादा पार्ट निसटला तर एखादा पार्ट निसटल्यावर तुम्हीच सांगा कशी काय आपली व्यवस्थित क्रॉसपट्टी जॉईंट केल्यावरती कसं होईल, एखादा पार्ट निसटल्यावरती. ठीक आहे ना, पुन्हा सर्व तुम्हाला उसवावं लागेल ते. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने ह्या टिपेवरती पुन्हा एकदा टिप मारून घ्या. टिप मारताना किंवा धागा कट करताना किंवा कापड कट करताना त्याच्या खाली एखादं कापड वगैरे नाही ना, याची मात्र काळजी घ्या. याची मात्र तुम्ही व्यवस्थित दक्षता घ्या व्यवस्थितपणे पाहून. ठीक आहे, नाहीतर त्याच्या खाली एखादा भाग असला, पार्ट असला काय की तुमचा तो कट होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याची काळजी नक्की घ्या. अशा पद्धतीने आपण हे सुद्धा आपल्याला क्रॉसपट्टी आपण जोडून घेतलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपण ती पुन्हा क्रॉसपट्टी सरळ करून घ्यायची आहे.
आणि इथं आपल्याला व्यवस्थित पद्धतीने हा फ्रंट पार्ट आहे ना तो व्यवस्थित पद्धतीने असा रोल करून घ्यायचा आहे, मगाशी केला तसा. ठीक आहे, मिडलला न्यायचं रोल व्यवस्थितपणे इथपर्यंत व्यवस्थितपणे, आणि आपल्याला हा बरोबर क्रॉसपट्टीवरती क्रॉसपट्टी अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे. आणि इथं सुद्धा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने इथं टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. तुम्ही नवीन शिकत असाल तर व्हिडिओ स्किप करत जाऊ नका, स्टेप बाय स्टेप सर्व काही समजून घेत जा. तुम्ही आपल्या व्हिडिओ जर फॉलो करत असताल, आपल्या चॅनलला जर फॉलो करत असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, कारण प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. ठीक आहे, आणि आपली पद्धत ही अत्यंत सोपी आहे आणि सुटसुटीत सर्वांना समजेल अशी आहे. ठीक आहे, पण अशा पद्धतीने तर आपल्याला हे बाहेर निघलेला पार्ट आहे ना तो हळूहळू असा ओढून काढायचा आहे, जेणेकरून आपला तो पार्ट पूर्णपणे बाहेर निघेल. ठीक आहे, आणि क्रॉसपट्टीचा जो पार्ट आहे ना आतला स्टिचिंगचा तो पूर्णपणे आतल्या साईडला जाईल, जेणेकरून आपली इथं फिनिशिंग व्यवस्थित पद्धतीने येते. ठीक आहे, ही तर टिप्स तुम्हाला छान वाटली किंवा ही टिप्स तुम्हाला समजली, आपण ते अशा पद्धतीने का केलं ते. ठीक आहे ना, हे तर समजलं. आता इथं पुन्हा एकदा इथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने टिप मारा. टिप मारताना व्यवस्थित मारा, बोट वगैरे तुमचं सुईमध्ये जाणार नाही याची मात्र काळजी नक्की घ्या. ठीक आहे, खूप पण जास्त बोट पुढं मारायचं नाही. ठीक आहे, पण बोट पुढं थोडंसं मारावंच लागतं, नाही तर तुमचं कापड इकडे तिकडं हलणार, सरकणार. ठीक आहे, त्यासाठी एक टिप सांगते तुम्हाला, ट्रिक सांगते की तुम्ही शिकत असताल नवीन तर तुम्ही कॉटनचंच कापड घ्या, जेणेकरून इकडं तिकडं घसरणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ही तर आता लूकपट्टी बसवणार आहोत. ठीक आहे, किती इंचाची, तर ही लूकपट्टी आपली 1.5 इंचाची आपण काढली होती ती बसवणार आहे. ठीक आहे, इथं आपण मी लूकपट्टी ही डबलची घेतलेली आहे. ठीक आहे, तुम्ही जर सिंगलची घेतली तर इथं कापड तुम्ही एका साईडला दुमडून घ्या. सिंगलची म्हणजे तुम्ही दोन्ही साईडला कट केलेली जर घेतली ना तर सांगते, म्हणजे काय होते, इथं मी काय बंद बाजू इथं घेतलेली आहे, त्याच्यामुळे इथं मला दुमडायची गरज नाही, म्हणून मी इथं दुमडलं नाही. तुम्ही जर सिंगल घेतलं असेल आणि दोन्ही गट तुम्ही तुमचं कट केलेलं कापड असेल तर धागे निसटतात, त्याच्यामुळे तुम्ही इथं दाब टिप टाकून घ्यायची आहे पाव इंचावरती. ठीक आहे, आणि मगच हुकपट्टी जोडायची आहे. पहा इथं अशा पद्धतीने आपण आता पाव इंचावरती व्यवस्थित गळ्यापासून सरळ पट्टी ठेवायची आहे, लूकपट्टी, आणि गळ्यापासून सरळ आपल्याला पाव इंचावरती टिप मारून घ्यायची आहे. टिप लॉक करायला विसरायची नाही. पहा अशा पद्धतीने सरळ टिप मारून घ्यायचं व्यवस्थित पद्धतीने, आणि खाली इथं सुद्धा अर्धा इंच आपल्याला ठेवायचं असतं कापड. पहा, आणि अर्धा इंच ठेवल्यावरती राहिलेलं कापड जे आहे ना ते पूर्णपणे बोटाने आतल्या साईडला आपल्याला दुमडून घ्यायचं असतं अशा पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे इथं आपली फिनिशिंग सहित आपली हुकपट्टी जोडून होईल. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आणि शेवटी आपल्याला टिप लॉक करायला विसरायची नाही अजिबात. धागे जास्त ठेवू नका, त्याच्यामुळे काय होईल, व्यवस्थित ब्लाऊज वाटणार नाही, फिनिशिंग वाटणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने कापड पलटी करून घ्या लूकपट्टीचं हुकपट्टीचं, आणि अशा पद्धतीने याच्यावर दाब टिप टाकून घ्यायची आहे आपल्याला. ठीक आहे, अशा पद्धतीने हे दोन्ही कापड घ्या, पलटी करून घ्या हुकपट्टी, आणि त्याच्यावर दाब टिप टाकून आपल्याला घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने मी दाब टिप टाकून घेतली आहे, आणि त्याच्या पण शेजारी एक टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली ती हुकपट्टी व्यवस्थित इथं फिट होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने समजलं. इथं आपल्याला इथं पण आपण टिप मारली, इथं पण टिप मारली दोन्ही साईडला. ठीक आहे, इथं दोन्ही साईडला बघा व्यवस्थित पद्धतीने आपण कशी टिप मारून घेतलेली आहे ते, अशा पद्धतीने तुम्ही पण टिप मारून घ्या. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट आज व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप सविस्तर टिप्स सहित आपण सर्व काही जोडून घेतलेलं आहे आणि जोडायला आपण शिकलेलं आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आपण राहिलेला जो बॅक पार्ट आहे तो जॉईन करून घेणार आहे, आणि जी गळपट्टी आहे, गोट आहे गळ्याला तो बसवणार आहे, आणि भाईसुद्धा जॉईन करून उद्या घेणार आहे, आणि त्याचबरोबर फिटिंगसुद्धा कशी करायची आहे टिप्स सहित उद्या तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तर उद्याचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.